एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, भाषा. भाषेकडे दुर्लक्ष करू नका. उत्तर लेखनामध्ये भाषा अत्यंत महत्वाचा भाग आहे. भाषा. आमचे बरेच विद्यार्थी जेव्हा सुरुवात असते तेव्हा येतात आणि म्हणतात, सर ते मराठीतून काही रिझल्ट दिसत नाही. तो आणि दिसत नाहीत, मग तुला आहे की संधी? नाही, ते मराठीतून कोणी आय झालं नाही हो, म्हणजे पहिलं कोणी आलं नाही. मग आहे की तुझ्यासाठी संधी? घे ना आव्हान, दाखव ना करून. पण ठीक आहे, हा भाग वेगळा. दुसरा मुद्दा, सर मराठीतून रिझल्ट. मग आमचं म्हणणं मुलांना हे असतं की जे मराठीतून परीक्षा देणारे विद्यार्थी जे आहेत ते मराठीतून का देतात परीक्षा? कारण 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 आम्हाला इंग्रजी येत नाही. बघा का घेतो आपण? कारण आम्हाला इंग्रजी येत नाही म्हणून. मला दाखवा असा एखादा विद्यार्थी की जो हे म्हणतोय की सर मी मराठी घेणार कारण मला मराठी खूप चांगली जमते. लक्षात घ्या, मला मराठी घ्यायचंय कारण मला मराठी खूप चांगली जमते म्हणून मी मराठी घेणार. असे फार कमी येतो आणि जे असे आहेत ते 100% यशस्वी होतात. ते 100% यशस्वी होतात. आमचे जे पहिल्या कॅटेगरीतली मुलं आहेत की इंग्लिश येत नाही म्हणून मराठी घेणारे, हे काय करतात माहितीये घोडचूक? ते म्हणजे हे माय मराठीला कधी जम्यातच पकडत नाहीत, गृहीत धरतात. हो, हे मराठी काय अभ्यासायचंय? अरे पण मराठी, तुझी मराठी कशी आहे याच्यावरती तुझा रिझल्ट आहे. नेहमी लक्षात ठेवा, पेपर 1, 2 आणि 3 जीएस मधले तिन्ही पेपर मित्रांनो, तुमची उत्तरं तिथे माहितीपूर्ण असतात. माहितीपूर्ण असावी लागतात. माहितीपूर्ण म्हणजे इन्फॉर्मेशन, सगळीकडे फक्त इन्फॉर्मेशन. 5-10 पॉईंट याचे, 5-10 पॉईंट याचे. पॉईंट फॉर्म मध्ये, डायग्राम मध्ये, टेबल मध्ये फक्त माहिती टाका, चालतंय. मात्र पेपर 4 आणि तुमचा निबंध हा जो आहे, इथे मात्र तुमची भाषा ही अत्यंत नाविन्यपूर्ण लागते. कशी लागते? नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील लागते. कशी लागते? सर्जनशील. आणि रिझल्ट कुठून येतो? इथूनच येतो. मग त्यासाठी काय पाहिजे? भाषेवर प्रभुत्व पाहिजे. म्हणून पहिल्या दिवसापासून भाषेच्या मागे लागा, कारण भाषा ही कणाकणाने विकसित होते, त्याच्याशिवाय होत नाही. भाषेवर प्रभुत्व. आणि राहिला तुमचा वैकल्पिक विषय, तो म्हणजे काय? कुठलाही असू दे, त्याच्यामध्ये तुमची भाषा कशी लागते? तांत्रिक. तुम्हाला त्या विषयाची भाषा जमली पाहिजे, ती तांत्रिक भाषा तुम्हाला आवश्यक आहे. तर ते आहे बघा. आणि म्हणून भाषेवर प्रभुत्व पाहिजेच. विदाऊट भाषा नाही पास होत. नाही पास होत. भाषेवर प्रभुत्व मिळवायचंय. 1 वर्ष दिले ना तुम्ही तयारी करता, पहिल्या दिवसापासून भाषेवरती काम करत चला. कसं करायचं? आता तो एक स्वतंत्र मुद्दा आहे, पण एक साधा उपाय, दररोजचा लोकसत्ता, एक चांगलं वर्तमानपत्र घ्या आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले शब्द आहेत, कसे वाक्यरचना असते, हे बघायला सुरुवात करा. एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला तिथे यश मिळू शकतं. हा त्यातला फेज 4 मधला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, भाषा. भाषेवरती काम करा. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.